सदाशिवगड आज जरी भग्न अवस्थेत असला तरी गडावर काही महत्त्वाच्या वास्तू आणि अवशेष आजही आपले अस्तित्व टिकून आहे. हे अवशेष मराठा स्थापत्यशास्त्राचे आणि त्या काळातील जलव्यवस्थापनाची साक्ष देतात. गडावर जाण्यासाठी गडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्त्या म्हणजेच 4 माचीची गावे हजारमाची, बाबरमाची, राजमाची व वनवासमाचीतून वाटा आहेत. यापैकी हजारमाचीतून गडावर जाण्याचा सर्वात मुख्य आणि लोकप्रिय मार्ग आहे. या मार्गावर सुमारे 1000 सुबक दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत. पायथ्यापासून गडाच्या माथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. गडावर प्रवेश करताच समोर भगवा दिसतो. येथे उजव्या बाजूला चिंचेच्या झाडाखाली एक ऐतिहासिक विहीर लागते. त्या विहिरीला चिंच विहीर असे म्हणतात. विहिरीत उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. याजवळच एक छोटा तलाव आहे. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोचल्यावर लक्ष वेधून घेते ते म्हणजे महादेवाचे भव्य मंदिर. हे मंदिर दगडी बांधकामात असून त्याचे अलीकडच्या काळात नूतनीकरण करण्यात आले आहे. मंदिरात महादेवाची सुबक पिंड असून गाभारा शांत आणि प्रसन्न आहे. महादेव मंदिराच्या अगदी शेजारीच हनुमानाचे एक छोटे मंदिर आहे. मंदिरासमोर एक मोठी चौकोनी विहीर आहे. गडाच्या ईशान्य टोकाकडे चालत जाताना एक मोठा तलाव नजरेस पडतो. या शेजारी मोठ्या प्रमाणात वास्तुअवशेष दिसतात. गडाच्या ईशान्य टोकाच्या बुरुजावर भगवा झेंडा फडकवलेला आहे. गडाची उंची आणि मोक्याचे स्थान यामुळे गडावरून वसंतगड, मच्छिंद्रगड, आगावशिव डोंगर, सुरली घाट इतका विस्तीर्ण प्रदेश नजरेस पडतो. किल्ले सदाशिवगड हा मराठा साम्राज्याच्या वैभवाचा एक अविभाज्य भाग आहे. जरी हा किल्ला भग्न अवस्थेत असला तरी गडावरील शांतता, निसर्ग सौंदर्य आणि आध्यात्मिक वातावरण मनाला प्रसन्न करते.